महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यापैकी काही पदाधिकारी सेवानिवृत्त झालेत. अशा पदाधिकाऱ्यांचं निरोप सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवण्यात आला होता. तो निरोप देखील आम्ही आज या कार्यक्रमात दिलेला आहे सन्मानानं. याशिवाय संघटनेच्या गेल्या 4 वर्षापासून अथक प्रयत्नामुळं अपंग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या झाल्या आणि त्यांना उचित ठिकाणी, त्यांना मागितलेल्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग मिळाली. तेव्हा अशा पदोन्नत्या मिळालेल्या पदाधिकाऱ्यांचाही आजच्या या शुभ प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना गौरवण्यात आलं. यामध्ये प्रामुख्यानं देगलूर तहसीलचे गणेश रायवार यांचंही या शुभ प्रसंगी सत्कार करण्यात आलं. ते वरिष्ठ लिपिक या पदावरून ते नायब तहसीलदार या पदावर रुजू झालेत. याशिवाय 7 असे केंद्रप्रमुख आहेत जे अपंग कोट्यातून त्यांना पदोन्नती मिळाली केंद्रप्रमुख या पदी, आणि अशांचंही आम्ही या प्रसंगी सत्कार केलेला आहे. याशिवाय संघटनेच्या प्रयत्नाला यश येऊन जे वर्ग 4 मध्ये होते त्यांना कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती मिळाली. अशाही पदाधिकाऱ्यांना आम्ही पदोन्नती देण्यासाठी भाग पाडलं प्रशासनाला, आणि या सगळ्यांचं या शुभ प्रसंगी सत्कार आणि यथोचित मान राखला गेला. संघटना ही गोरगरीब तळागाळातल्या सगळ्या अपंगासाठी सहकार्य करते, आणि या सहकार्यातूनच हे संघटन हे कौशल्य खूप मोठं आहे. आणि सुधाकर शेवाळे हे जिल्हा अध्यक्ष यापूर्वी होते, आणि या सभागृहाने एकमुखानं त्यांना त्या पदावर कायम ठेवलंय. आणि संघटनेत अथक परिश्रम करणारे शेवाळे सर, सिद्धेश्वर मठपती, राम कोलरवाड, गणेश शिरसाट अशा ज्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली, अशा पदाधिकाऱ्यांचं यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यात आला आणि त्यांना बहुमान देऊन गौरवण्यात आलं. धन्यवाद.